गाठणारा खेळाडू अमित राऊत आज पाहावं लागेल. अमित एकाच तालुक्यातून आपण जर पाहिलं तर आज 3 संघ या मैदानावरती खेळतायत. त्यातलाच एक संघ जर आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. गोल्डन मॅन प्रशांत सपकाळ, छकडी सम्राट संतोष मांडेकर फाउंडेशन खेड. जाऊया मॅच कडे. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी वेगानं जाणारा चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे डॉट येताना जो पाहायला मिळतोय. अमित राऊत आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये घेऊन आला. अगदी व्हाईट यॉर्करच्या दिशेने आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू जो आपल्याला जरूर पाहायला मिळाला. चेंडू इथे डॉट धावफलक इथे स्थिर असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय मयंक, दुसऱ्या बाजूला मयूर. मयंक स्ट्राईक होता तयार. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. आणि तिथे आपण पाहतो मैदानामध्ये एक सिंगल इथे मैदानामध्ये येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित राऊत. राईट द विकेट. लो फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम चेंडू हवे. सोमा गायकवाड डाऊन दी बॉल. इथे विकेट. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज मैदानामध्ये 0 वरती बाद होतोय मयूर. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ते विकेट येताना जरूर पाहायला मिळाली. एक चांगली खेळी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. मयूर आपण जर पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे तिथे अगदी 0 वरती बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये घेऊन आलाय अमित राऊत. गणेश वाडेकर या महाराष्ट्र पोलीस या खेळाडूने आपण पाहिले गेले तर निश्चितपणे या सर्व खेळाडूंची मात्र बांधणी केली. या संघाची बांधणी करणारे ते खेळाडू आहेत. सर्वांना सोबत घेऊन मात्र आज मैदानामध्ये दाखल देखील झालेत. न्यू बॅटर प्रतीक. एक धाव आपण पाहतो निश्चितपणे स्क्रीनवरती जी आहे. आणि जसं मात्र खऱ्या जर पाहिलं तर घरचा संघ आज मात्र निश्चितप्रमाणे निराशा जरूर हाती आली. परंतु असं म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु आज अपयश हाती आलंय. नवीन फलंदाज मैदानात पायचे दाखल इथे होणार आहे तो प्रतीक. स्ट्राईक वरती आपण पाहतोय डावकर त्याचा फलंदाज जरूर आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित राऊत. लोअर फुल टॉस, खोलवर टप्प्याचा चेंडू ते मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला ते कव्हर करेल. सिंगल मैदानामध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर काढायला पाहिजे. मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 2 धावा ज्या धाफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढे त्या पाहिजे अमित राऊत. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळला. मिस टाइम फटका. चेंडू हवे झेल. ओहो इथे सुटला. एक साधा सोपा झेल जरूर तिथे होता. परंतु तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये यशस्वीपणे घेतल्या जात आहे. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जर आपण पाहिले गेलं तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. अजित आपण पाहतोय मैदानामध्ये चुकी करताना पाहायला मिळाला. अजित कडून अशा फारशा चुका होत नाही परंतु नकळतपणे अशा चुका देखील होऊन जातात. एक साधा सोपा झेल जरूर होता तिथे परंतु चेंडू हातामध्ये येऊ शकला. मी म्हणलं की त्याची बॉडी जर आपण पाहिलं चेंडू पर्यंत जाऊ शकली नाही. परंतु पहा अमितने मात्र कुठल्या बळीचा जल्लोष आक्रोश केला नाही. त्याला माहिती आहे एखाद्या खेळाडूकडून नकळतपणे चूक होऊ शकते त्यामुळे आपल्याला सोबत घेऊन चालायचंय. 2 धावा इथे येताना पाहायला मिळतात. 4 धावा धाफलकावरती. एक फलंदाज मैदानामध्ये बाद होताना देखील जो आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक ऑन पुण्यात पाहिजे मैदानामध्ये इथे मयंक. हो यावेळी पहा मैदानामध्ये गती परिवर्तन केलेला हा चेंडू आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. व्हाईट बॉल. अवांतर धाव देखील आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येते. अवांतर धावणे
आणि मला वाटतं इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. वाईट आहे की नाही हे पाहिलं जाईल. तिसरे पंच जर आपण इथे पाहिलं गेलं तर निश्चितपणे असणारे अजय आवळे सर. अजय आवळे सरांची खऱ्या अर्थानं ओळख जर आपण पाहिली गेली तर फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून मात्र निश्चितपणे अजय सरांची ओळख आहे. आणि अशा ठिकाणी गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सपकाळ, छकडी सम्राट, संतोष मांडेकर फाउंडेशन खेड या संघातील कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक इथे घेतली तर निखिल शेठ भसे पाटील यांच्या वतीने 555 रुपयाचा प्राइज असणार आहे. व्हाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा वळण घेणारा चेंडू निश्चितपणे पाहायला मिळाला. आणि तिथे जर आपण मैदानामध्ये पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे वाईड आला. धावलकावर मैदानामध्ये पाहिले गेलं तर एका धावेच्या मदतीने 5 धावा ज्या इथे धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. हिट अँड रन हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय फलंदाजी करतोय. पुन्हा त्या पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित. हा चेंडू वेगवान चेंडू मैदानामध्ये होता परंतु इथे थोडीशी दिशा भरकटली आहे. अवांतर धाव पुण्यात मैदानामध्ये मिळेल. व्हाईट बॉल. संघाची वाढती धावसंख्या जी आता मैदानामध्ये पाहिजे पुढे जाऊन पोहोचेल 6 धावा धावलकावरती. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांच्या नेतृत्वामध्ये जर आपण इथे पाहिलं तर संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक. ओहो हा चेंडू पहा. यावेळी मात्र वळण घेणारा चेंडू होता. मयंकला चेंडू इथे समजू शकला नाहीये. चेंडू इथे डॉट येतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपेल. पहिलं एक षटकाचा खेळ इथे संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 6 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालाय. 8 षटकांच्या लढती आपण यावेळी मैदानामध्ये पाहतोय. एक तालुका, एक संघ, एक आमदार, एक संघ. निश्चितप्रमाणे असे संघ आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. यापूर्वीचा सामना खऱ्या अर्थाने जर पाहिले गेले तर निश्चितपणे प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना जरूर पाहायला मिळाला. आणि आता आपण पाहतोय चालू असणारा सामना गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सपकाळ फाउंडेशन खेड अर्थात छकडी सम्राट संतोष भाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन खेड. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हिट अँड रन. जवळ मॅच कडे पुन्हा त्या पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. दोन्ही संघ जर आपण इथे पाहिले गेले तर एका बाजूला खेड आहे, दुसऱ्या बाजूला चिंचवड परिसरातील मात्र पिंपरी परिसरातील असणारे सर्व खेळाडू आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. आणि विशेषतः या खेळाडूंचा सातत्यपूर्व सराव मात्र या सातत्याने या मैदानावरती राहिलाय. त्यामुळे मैदानाची ओळख आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. अक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र पहा इथे ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. 4 रन. आधी जर आपण पाहिले गेले तर प्रतीक हा खेळाडू जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे मोठमोठ्या रेकॉर्ड करण्यात या खेळाडूच्या नावावरती एक शतक देखील आहे. अगदी 147 धावा 20 षटकांमध्ये मात्र बनवणारा प्रतीकला पण या खेळाडूला पाहिलं. यावेळी पाहिजे ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धाव इथे मैदानाच्या मध्ये मिळते. या अवांतर धावेने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 11 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झाला 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर. शॉर्ट पिच बॉल होता तिथे उडवला. चेंडू जाईल डीप फाईन लेगला सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स 4 रन चौकार. इथे चौकार मैदानाच्या मध्ये येतोय. आपण पाहतोय प्रतीकच्या बॅट मधून आपण पाहतोय आलेला हा चौकार. 68 चेंडू मध्ये 147 धावेंचा रेकॉर्ड मात्र निश्चितप्रमाणे प्रतीकच्या नावावरती जो आहे. आणि आज तो मात्र इथे ती आक्रमकता दाखवण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. इथे चौकार मैदानाच्या मध्ये येतोय. किरण कड गोलंदाजी मार्क तयार. हा चेंडू पहा इथे खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडला थोडीशी दिशा बदलली. सोमा गायकवाड आपण पाहतो त्या ठिकाणी शॉर्ट फाइंडिंगला चेंडू अडवतोय. सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 गोळा कराव्या लागतील. खोऱ्याने धावा मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे गणेश वाडेकर, प्रकाश बोंबले, नमनाथ राऊत, अमित राऊत, प्रशांत भोईर, अजित सातकर, सोमनाथ गायकवाड, सागर मोहिते, किरण कड, पप्पू
पोळेकर आणि बंटी सोनवणे अर्थात अश्वजित सोनवणे महाराष्ट्र पोलीस इष्टांच्या मागे आपण पाहतोय उभे. किरण काढ पुन्हा पाहायचा तयार असेल. यावेळी पाहायचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम चेंडू हवेत असेल. झेल इथे झाला. फलंदाज आपण पाहतोय मात्र स्वतः गणेश वाडेकर मात्र इथे कॉलिंग करतायत परंतु तिथे झेल झाला. विकेट. धक्का क्रमांक दुसरा. ओव्हरपिचचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा दिशा देखील बदलताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय ते मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयास जरूर तिथे झाला परंतु तिथे आपण पाहतोय गणेश वाडेकर यांनी मात्र टिपलेला एक साधा सोपा झेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होणार आहे सिद्धार्थ पिसाळ. सिद्धार्थ पिसाळ आपण पाहतोय मैदानामध्ये 16 धावा धपलकावरती. षटक क्रमांक आपण इथे माझं मैदानामध्ये दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तिथे होत नाहीये. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय. धावल किती आपण पाहतोय स्थिर असेल. स्कोर कार्डवरती मी पुण्याचा तुम्हाला घेऊन जाईल. 16 धावा ज्या धपलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना अगदी 8-8 षटकांच्या लढती. हल्ली जर आपण क्रिकेट पाहिले गेलं तर निश्चितपणे थोडंसं गतिमान क्रिकेट जरूर झालं आणि गतिमान क्रिकेटमध्ये जर आपण पाहिले गेलं कमी षटकाचे सामने खेळावे लागतात. अगदी 2-2, 3-3, 4-4 षटकाचे सामने खेळावे लागतात परंतु आमदार चषक संदीप कदम मेमोरियल कप मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी 8-8 षटकाचे सामने सकाळी दुपारी जर आपण पाहिले तर पावसाचं सावट जरी होतं परंतु आयोजकांनी निर्णय घेतला की नाही सामने 8 षटकाचे आपल्याला खेळवायचे. 2 षटकांचा खेळ इथे संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. खऱ्या अर्थानं संजय भालेराव सर टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहिले गेले तर एक नामवंत पंच आणि ज्या पंचांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे अशी जयवीरूची जोडी. एका बाजूला आपण पाहिले तर संजय भालेराव सर, दुसऱ्या बाजूला अजय आवळे सर. हे 2 पंच आपण निश्चितप्रमाणे अनेक मैदानावरती मानाच्या स्पर्धेमध्ये या 2 पंचांना पाहिले. एक पंच जर आपण पाहिले गेलं तर ज्यांची ख्याती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यांच्या अगेन्स्ट खूप वेळा रिव्ह आहेत जे अनेक वेळा अनसक्सेस ठरलेत. एक पंच असे आहेत ज्यांच्या समोर फेकी गोलंदाज येण्यासाठी मात्र हादरून जातात जे साधा प्लेइंग 11 मध्ये देखील खेळत नाहीत असे पंच अजय आवळे. आणि दोन्ही पंचांची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. कारण मी पहिल्या दिवशी देखील बोललो होतो की ज्यावेळेस मात्र एखादा खेळाडू खेळण्यासाठी येतो त्यावेळेस मात्र प्रेक्षकांचा गर्दी करतो. एखादा सेलिब्रिटी होतो त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांचा गर्दी करतो परंतु काही खेळाडू काही प्रेक्षक असे आहेत ना ही जयवीरू जर मैदानामध्ये असतील ना एका बाजूला संजय भालेराव दुसऱ्या बाजूला अजय आवळे तर यांची पंचाची भूमिका पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांचा गर्दी करतो. हा चेंडू यावेळी पाहिजे थोडा सॉफ्टच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल. अवांतर धाव इथे मैदानात मिळणार आहे. या अवांतर धावेने संघाचं धावलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं गेलं तर 17 धावा. अमित राऊच्या हातामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 इथे सोपवलंय. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये आपण पाहतो चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मैदानामध्ये आपण जर पाहिले गेलं तर इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 18 धावा जे आपण पाहतोय धबलकावरती आहेत. टेनिस क्रिकेट .inचं खऱ्या अर्थानं ऑफिशियल टीमचं चांगल्या प्रकारचं मी कौतुक करेल. एक चांगलं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून जे सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिले गेलं तर खेड संघाने इथे धावेला ब्रेक लावलेला आहे. स्ट्राइक ऑन सिद्धार्थ. यावेळी खुलवा टप्प्याचा चेंडू होता. अक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू पडला. थोडीशी दिशा तिथे बदलली. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील इथे मैदानामध्ये घेतली गेली. 2 धावा इथे मैदानामध्ये मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं तर 20 धावा धापलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे होता परंतु पहा यावेळी मैदानामध्ये बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क इथे होत नाहीये. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट येतोय.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 21 धावा. तिसरं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती असताना यावेळी पाहायचं मैदानाच्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कॉर्नर मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. सोमा पुन्हा त्या पाहायचं चेंडू ते कव्हर करतोय. एकेरी दुहेरी धावा आपण जे पाहतो मैदानामध्ये ते घेतल्या जात आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर आता एक सिंगल येताना जी पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा धाबलकावरती. क्रिकेटचं मैदान आहे, या मातीने खऱ्या अर्थाने अनेक खेळाडूंना इथे ओळख दिली आहे. हा चेंडू पुन्हा त्या पाहिजे यावेळी ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. तेवीस धावा जे आपण पाहतोय धाबलकावरती. पुन्हा अमित राऊत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे होता, परंतु पहा बॅटवरती मात्र चेंडू इथे मिडल होत नाहीये. कुठल्याही पद्धतीची धाव इथे मैदानामध्ये मिळणार नाहीये. चेंडू इथे डॉट. धाबलकावरती आपण पाहतोय 23 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या प्रगती पथावरती असताना अमित राऊत आतापर्यंत आपण पाहिले गेले तर धावेला कुठेतरी ब्रेक लावतोय आणि ते करावं लागणार आहे. यावेळी पाहिजे मैदानाच्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मैदानाच्या आली. प्रशांत भोईल मला वाटतं त्या ठिकाणी चेंडूची स्विकी. हॅलो 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 चेक. दोन धावा इथे इथं पाहायला मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 25 धावा धाबलकावरती. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जे सुरू आहे. शांत पद्धतीचं असणार हे वातावरण. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेमध्ये झेल. हो यावेळी मात्र झेल सुटला. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये मिळते. षटक क्रमांक संपले गेले. मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेलं तर इथे तिसरं 3 षटकांचा इथे खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलं तर धाबलकावरती 26 धावा. ओव्हर पिचचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, परंतु चेंडू हातामध्ये विसवाऊ शकला नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 26 धावा धाबलकावरती आहेत. खेळाडूंना विनंती असणार आहे थोडीशी स्पीडअप करा. घाई करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 40 मिनिटाचा अवधी आहे आणि 40 मिनिटांमध्ये तुम्ही जर इथे पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे तुम्हाला 8 षटकं संपवायची आहेत. तर जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाईल गोलंदाजी मार्कवरती किरण. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम. चेंडू हवेत आणि इथे कॉटन बॉल. फलंदाज बाद होतोय त्या मैदानाच्या मध्ये. सिद्धार्थ प्रतीक माफ करा. प्रतीक इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर तिथे आपण पाहतोय स्थिर असणार आहे. विकेट येताना पाहायला मिळाली 26 धावा धाबलकावरती. किरण कड आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार. विकेट आली आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर सूरज डुबल. खऱ्या अर्थानं सूरज डुबल हा खेळाडूला पण मी पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूला जरूर पाहिलं. या खेळाडूला आक्रमकता ही कुठून कुठून भरलेली आहे. आक्रमकतेसाठी खऱ्या अर्थानं सूरज डुबलला ओळखला जातो. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन कैलास बोलांडगेच्या मार्गदर्शनाखाली मात्र स्पर्धेचं आयोजन झालं आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मात्र मिळवणारा सूरज डुबल या खेळाडूला आपण पाहिले.
फटकेबाजी करताना आपण पाहिले गेले तर ताकदीचा पुरेपूर वापर करतो. लांब लांब पल्ल्याचे षटकार याच्या बॅटच्या भात्यामध्ये जरूर दडलेले आहेत, परंतु आज पाहायचं इथे ते षटकार इथे पाहायला मिळतील का. किरण कडे ते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. तयार स्ट्राईक वरती सूरज डुबल. पहिलाच बॉल स्टेपावरून मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट. धावफलक आता मैदानामध्ये स्थिर आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा पाहायचा. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर. जर पाहिजे तर छोटासा ड्रिंक ब्रेक देखील जरूर आहे. यानंतर मी काय काळ थांबतो, तुम्ही मात्र अजिबात थांबू नका. तुम्ही पाहत राहा संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषक 2023 आणि यानंतर ऐकत राहा हिंदी समालोचक त्यांच्या समालोचनाची बात. और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. शुक्रिया. शुक्रिया सुमित. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023. स्कोर 4 ओवर के बाद 28 3 विकेट के नुकसान पर. हिटमैन एंड रन तो आपको चाहिए.
अवले द्वारा 1 रन को जरूर मिलेगा, लेकिन कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा। धीमे रफ्तार के साथ रन बन रहे हैं 29 में 4 विकेट के नुकसान पर। संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 की बात करें तो ये बिल्कुल 5वां दिन। ये अच्छा स्ट्रोक है, करेक्ट शॉट जिसकी जरूरत है, बैकफुट पर ऑन साइड पर पूर्ण किया बल्लेबाज सिद्धार्थ ने। वेलकम 6 फॉर द बैटिंग साइड। रन नहीं बन रहे थे, दबाव बन रहा था इस वक्त आप देख रहे तो बल्लेबाजों के ऊपर, लेकिन ये ज्यादा आगे गेंद और सिद्धार्थ तैयार थे बल्ले के बीचों बीच खेलते हुए। बेहतरीन टाइमिंग प्रशांत भोईर के खिलाफ। जरूरत है इस तरह से आपको निरंतरता के साथ बल्लेबाजी करते रहें तो बात बिल्कुल बन सकती है। स्कोर 35 5 विकेट के नुकसान पर प्रशांत भोईर तैयार। इस बार भी अच्छा स्ट्रोक, इस कवर क्षेत्र में गेंद को खेलते हुए सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं सिद्धार्थ। डबल फिगर में 10 रन 6 गेंदों का सामना किया। स्कोर 36 4 विकेट के नुकसान पर। मैच नंबर 36 और 8 रन गोल्डमैन प्रशांत भाऊ सकपाल खेल। ये दोनों टीमें बिल्कुल इस वक्त बीच मैदान पर। प्रशांत भोईर की अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट। प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं अजय आवले, प्रमुख अंपायर के तौर पर काम करते हुए। और आने वाले दिनों में इंडिया कप का जो मैनेजमेंट है उसमें अजय आवले को आप जरूर देखेंगे। इसको कट कर दिया खूबसूरती के साथ, गेंद बॉलिंग की तरफ ट्रबल हो रही है, नहीं रोक पाएंगे। टकाटक पटापट शानदार है ये स्क्वायर कट, गेंद बॉलिंग के बाद 4 रन चौका। गति का इस्तेमाल किया, गेंद को स्टीयर किया, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। 1 रन देने का अवसर बल्लेबाज के लिए सिर्फ क्योंकि चौका आया, उसके बाद में इन्होंने सिंगल और गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। सिद्धार्थ 10, स्कोर अगर देखें तो 5 ओवर 41। रोहित अपने पास ट्राई रखेंगे, इसी रफ्तार के साथ हिट एंड रन करते रहे खास करके बल्लेबाज तो रन 65 तक जा। 5 गेंदों में 13 रन की साझेदारी बनी है। आइए डीजे मास्टर, एक आपके पास अवसर है, एक मीठा गाना सुनाइए। मेहमानों का आना, दोपहर का खाना और हमारे डीजे का गाना सुनिए। स्वागत संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 5वें दिन का खेल। बल्लेबाज रोहित 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 41 से 4 विकेट के नुकसान पर। टॉस गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक, अलग कारपेट गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन पर। खिलाड़ी यहां तैनात, थोड़ा सा फंबल हुए हैं लेकिन दूसरे के बारे में नहीं सोच रहे, केवल 1 रन के साथ संतुष्ट रोहित पवार 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 42 4 विकेट के नुकसान पर। नवनाथ राउत जिन्होंने बहुत ही बेहतरीन कैच लिया था एक हाथ से, बैकफुट पर पूर्ण करना चाहते थे। मिस्टर टोके मिड विकेट पर, खिलाड़ी गेंद के नीचे, प्रशांत भोईर ने लिया कैच और सिद्धार्थ की पारी समाप्त। एक बड़ा झटका, 5वें विकेट का पतन गॉन। एक्शन रिप्ले देखे, बहुत अच्छी गेंद थी, बल्लेबाज चप्पल हुए, टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल नहीं था, पुल जरूर किया गया था, ज्यादा ऊपर गेंद चली और मिड विकेट आप देख रहे तो प्रशांत है। सुंदर फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा और थोड़ा सा निराश रहेंगे सिद्धार्थ। 7 गेंद में 10 रन, अच्छा स्ट्राइक रेट। सत्यन देशमुख दोपहर के सत्र में मंदार कुलकर्णी साहब को आपने देखा था। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर बघितलं तर निश्चितच आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेशदादा लांडगे यांचं देखील आगमन व्यासपीठावरती झालं होतं। या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय उमाताई कापरे,
सुंदर गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती नीट चालले नाही, अतिशय वेगवान असा थ्रो कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. रोहित पवार 6, प्रितेश नवीन बॅटर मैदानावरती, धावफलकावरती धाबा आहेत 46 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं. हिट एंड रन तुम्हाला या ठिकाणी धावा करावे लागतील, कारण 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवनाथ राऊत एक अनुभवी गोलंदाज या वेळेला गोलंदाजी मार्कवरती. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय डीप स्ट्रायकरच्या दिशेने, अतिशय जबरदस्त फटका आहे. चांगलं तंत्र या वेळेला पाहायला मिळतंय रोहित पवारचं. आणि आता बघा पुढचा ऑफ टर्नच्या बाहेरचा चेंडू होता. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये हा चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेट डीप स्क्वेअरच्या दिशेने खेळला जातो, परंतु चेंडूच्या मेरिटप्रमाणे फ्रंटफुटवरती लीन करत हा फटका इथे सजवला होता रोहित पवारनं. अलार्म द कार्पेट डीप स्ट्रायकरच्या दिशेनं एक तंत्रशुद्ध फटका रोहितच्या बॅटमधनं. धावफलका धाबा 45. बॅकफुटला गेलाय, वाट बघितली आणि पॉईंटच्या दिशेने खेळलाय. खूप सुंदर क्रिकेट मैदानावरती रोहित पवार. खरं तर रोहित एवढी चांगली बॅटिंग करत असेल तर त्याचा नंबर किती असायला पाहिजे. रोहित क्रमांक 6 वरती आलाय, 8 षटकांचा सामना आहे, तर त्याला 1, 2, 3 मध्ये येणं फार गरजेचं होतं. अशा प्रकारचं तंत्र फार उपयुक्त ठरतं अशा 8 वरच्या षटकांसाठी. आडव्या बॅटने खेळलेला फटका, टिपिकल टेनिस बॉल क्रिकेटमधील असे प्रकारचे फटके आपण बघतो. आणि ते आता या ठिकाणी खेळत असताना प्रितेश व्यक्तिगत आपण बघितलं तर 2 या धावसंख्येवरती खेळतोय. धावफलका धाबा 46. प्रितेश 1 या धावसंख्येवरती खेळतोय. धावफलका धाबा 46 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता बघूया या वेळेला 6व्या षटकाचा जो खेळ आहे खूप महत्वाचा. नवनाथ हे षटक ज्यामध्ये आपण बघितलं तर निश्चितच मोठा फटका आलेला नाहीये. तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना रोहित. आणि आता धावफलकावरती एकूण धाबा आहेत 46. पुढच्या सामन्याचा टॉस अत्यंत महत्त्वाचा असेल. स्वराज्य 11 हवेली आणि जेडी बॉस्केड. मला वाटतं किमान 4 ते 5 वेळा तुमचे अनाउन्समेंट झाले, त्यापैकी एक टीम हवेली संघाचा कर्णधार. स्वराज्य 11 हवेली संघाचा कर्णधार सज्ज आहे. जेडी बॉस्केड आपल्याला विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ठेवा. 7 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 9व्या षटकाचं पृथक्करण आहे. 1 षटक 6 धाबा आणि 1 गडी त्यानं बाद केलाय. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा अजय आवले या ठिकाणी करत असताना गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. सोमनाथ गायकवाड अनुभवी गोलंदाज आहे. आणि आता भक्तिशक्ती एन कडनं तो मारा करेल. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा कुठल्या प्रकारचा मोह नाही आहे. चेंडू जाईल या यष्टीच्या हातामध्ये. धाव करण्याचा प्रश्न नाहीये. पहिला चेंडू डॉट. निर्धाव चेंडूनं सोमनाथ गायकवाडनं सुरुवात केलेली आहे. षटकाचा विचार केला तर हे षटक आहे 7वं. 8 षटकांचा सामना. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि खूप सुंदर झेल. बघूया काय घडले आणि काय बिघडले. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6. धावफलका धाबा आहेत 47 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे ऑप्टर पुन्हा एकदा आमच्या बरोबर जॉईन होतात. एक सुंदर गाणं ऐकूया आणि परत येऊ. सोमनाथ गायकवाड त्या बला चांगला फटका सुरेख पद्धतीने यावेळेला ड्राईव्ह केला. चेंडू ऑन साईडला केतन. आणि केतन वरती आता फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण इथे धावगती वाढवायची, विकेट देखील साबूत ठेवायचे आहेत. आणि संघाचा नायक मैदानावरती केतन गाडगे. सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचे बॅटची कड घेतले आणि तिथून यष्टीरक्षकानं अप्रतिम काम केले. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. विश्वजीत सोनवणे यष्टींच्या मागे अप्रतिम यष्टीरक्षण करत असताना
आणि आता 7व्या षटकात धावफलकात धावा 49 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. केतन ज्यानं धावा केल्या 2. कर्णधार बॅक टू द पॅबल मध्ये जात असताना यानंतर होणारा सामना आयुष्य 11 आणि दुसऱ्या बाजूला जेडी बॉस खेड. हबली संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. एकोणपन्नास धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49-7. धीम्या गतीने खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 7व्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण बघितलं तर धावगती वेगाने वाढत नाहीये. धावसंख्या वाढवणं फार गरजेचं आहे. रिव्हर्सिव्हचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न उमेश भोईचा. रोहित पवार 6 आपण बघितलं 9 वरती घेतोय. तर या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली सोमनाथनं. 5 चेंडूमध्ये 2 धावा आणि 2 गडी बाद केलेत. चांगला फटका सुरेख पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला. गॅपमध्ये चेंडू मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक यामध्ये लॉंग ऑफ मध्ये आहे. प्रशांत भोईरनं अप्रतिम क्षेत्ररक्षण केले लॉंग ऑफ मध्ये. हे क्षेत्र खाली होतं आणि लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक खूप वाईट दिसत होता आणि त्यामुळे या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचले 50च्या पलीकडे. 51-7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना ही 10 रन. अब फिलहाल ये 8वें ओवर का खेल, निर्णायक ओवर का खेल है. स्वराज्य 11 हवेली, जेडी बॉस खेड, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा टॉस बॉक्स की तरफ आइए. स्वराज्य 11 हवेली के कप्तान हमारे साथ जुड़ चुके हैं. जेडी बॉस खेड टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा आप तैयार रहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार उमाताई खापरे इनके नेतृत्व में ये टूर्नामेंट करंट 7.29 का प्रोजेक्ट स्कोर आप दिखाई दे रहा है. तो बिल्कुल 58. लास्ट विकेट केतन कप्तान जिन्होंने बनाए 2 रन. 2 गेंदों का सामना किया. बल्लेबाज स्ट्राइकर इन पर रोहित. सुंदर गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप. अच्छी गेंद थी. गेंद को ड्राइव करना चाहते थे बल्लेबाज. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. नवनाथ राउत ने बिंदी गेंद के साथ आगाज किया. पहले ओवर में 6 रन दिए थे, 1 विकेट चटकाया था. बहुत ही बढ़िया और नपीतुली गेंदबाजी की थी नवनाथ राउत ने. ऑफ स्टंप के बाहर खेलने का कोई प्रयास नहीं है. संजय भालेराव व्हाइट बॉल का इशारा करते हुए. स्कोर 51 रन. निर्णायक ओवर का खेल चल रहा है. नवनाथ अपनी बॉलिंग मार पर तैयार. रोहित पवार ऑन स्ट्राइक. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. आखिरी ओवर है. इससे पहले अगर देखें तो रोहित ने गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी की है, लेकिन अब आपके पास ज्यादा गेंदें नहीं है तो ताकत का इस्तेमाल कर रहे हैं. लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा है. बढ़िया गेंदबाजी नवनाथ राउत द्वारा. आउट ऑफ द स्टंप, चौथे 5वें स्टंप की तरफ ज्यादा गेंदबाजी कर रहे हैं. इस गेंद को भी आंसर पर खेलना चाहते थे. पुट करने का प्रयास. दोबारा बीट हुए रोहित. 9 गेंदों में 9 रन. पहले स्ट्राइक रेट बहुत अच्छा था, लेकिन फिलहाल इस ओवर में 3 बिंदी गेंदें, 1 वाइट बॉल. 3 गेंदों का खेल आना बाकी. नवनाथ राउत तैयार है फिलहाल अपने बॉलिंग मार पर. ऑफसाइड पर फ्लाइंग स्लिप के लिए पॉइंट. उसी अंदाज में खेलना चाहते थे ऑन साइड पर. इससे पहले फ्रंट फुट पर आके बल्लेबाजी उन्होंने की थी. अब बल्लेबाज रोहित पवार की बात कर तो खड़े खड़े बल्लेबाजी कर रहे हैं. फुटवर्क नहीं है. देखिए यहाँ क्रिकेट में अच्छे बल्लेबाजी करने के लिए आपके लिए चाहिए फुटवर्क, और मोबाइल आपका अगर चलता रहना चाहिए तो चाहिए नेटवर्क, नहीं तो बात बिगड़ती है. 53-7 विकेट के नुकसान पर. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा नवनाथ द्वारा. जो एक अच्छा कैच इन्होंने लगता था, दूसरे के लिए पलट गए, लेकिन अकेले भाग रहे हैं तो किसी एक बल्लेबाज को डगआउट की तरफ जाना पड़ेगा. प्रेशर पूरी तरह से इस ओवर में नवनाथ ने बनाया. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. देखिए क्या हुआ था. कॉन्फिडेंस नहीं है, तालमेल नहीं है, स्नो वेट का सही इस्तेमाल नहीं है. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी. इस गेंद को खेलना चाहते थे. मिड विकेट क्षेत्र में गेंद चली गई है. स्क्वायर लेग क्षेत्र की तरफ खिलाड़ी बिल्कुल यहाँ मौजूद है. बढ़िया फील्डिंग प्रशांत भोईर द्वारा और अच्छा थ्रो. और बीच मैदान पर जो बल्लेबाज है, खास करके इस वक्त दोनों बल्लेबाज, जिसमें तालमेल में कमी आई, इसीलिए बल्लेबाज डगआउट की तरफ जा रहे हैं. रोहित जिन्होंने बनाए 10 रन, 10 गेंदों का सामना किया. उमेश भोई 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं.
नवनाथ के इस ओवर में बढ़िया गेंदबाजी, सटीक लाइन पर सदी भी गेंदबाजी की है। 54 विकेट के नुकसान पर जेडी बॉस खेड़ टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस बॉस की तरफ आइए। कॉन्सर्ट पर क्लिक किया, बहुत खूबसूरती के साथ टाइमिंग, बेहतरीन गेंद जाएगी बाउंड्री रन के बाद 4 रन। अच्छा स्ट्रोक था देवा जिन्होंने अच्छा स्ट्रोक खेल दिया था, लाजवाब स्ट्रोक, 4 रन और 8 ओवर का खेल, 58 विकेट के नुकसान पर हिट एंड रन। आखिरी गेंद पर देखिए नवनाथ के खिलाफ बहुत अच्छा स्ट्रोक, बल्लेबाज सफल हुए थे, पैर पकड़ने की कोशिश और बहुत बढ़िया तरीके से गेंद कॉन्सर्ट पर डिप स्क्वायर की तरफ गेंद को खेल दिया था। देवा जिन्होंने आखिरी गेंद पर वो चौका जड़ा था, बहुत बेहतरीन स्ट्रोक और अब जाकर स्कोर बिल्कुल आप देख रहे हैं 8 ओवर के बाद 58 और जीतने के लिए 59 रनों की जरूरत है। तो आइए डीजे मास्टर हमारे साथ, डीजे मास्टर जुड़ेंगे, स्कोर बोर्ड की बात करिए, स्कोरिंग कार्ड देखे तो 14-10-10 बाकी पर प्रदर्शन बहुत खराब रहा है। आइए डीजे मास्टर अब आपकी बारी। बाजूला गोल्डन मॅन प्रशांत भाऊ सपकाळ अर्थात चकडी सम्राट संतोष मांडेकर फाउंडेशन खेड, या 2 संघांमध्ये आपण पाहते सुरू असणारा सामना आहे। आघाडीचे दोन्ही फलंदाज, एका बाजूला अमित राऊत तर दुसऱ्या बाजूला
सागर मोहितेचा मोठा फटका. ओहो, व्हाट अ कॅच, नाईस कॉट. मयंक लांडगेने पहा टिपलेला आजच्या दिवसातील अप्रतिम झेल. कौतुक करावं तेवढं थोडं आहे या झेलचं. वाह, रिप्ले मध्ये पाहू शकता खऱ्या अर्थानं काय झेल तिथे मैदानामध्ये टिपला. आजच्या दिवसातील पहिला झेल आपण पाहिला कासिफ यांचा आणि त्यानंतरचा आजचा हा दुसरा झेल. म्हणजे क्रिकेट पहा किती उंचीवरती पोहोचलं. काय जबरदस्त झेल होता. जात आहेत खऱ्या अर्थात ते देखील प्रेक्षक राजाचं मनोरंजन करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय पर्यावरण डेप्युटी आदरणीय बन्सल साहेबांचा आगमन झालंय. साहेब, आपलं देखील बाउंड क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. अगदी कसं स्वागत करतो, विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाईल. एक जबरदस्त झेल मैदानामध्ये पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय मैदानात बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाची दाखल इथे होतोय तो आता अजित सातकर. एका बाजूला आपण पाहतोय अमित राऊत, मोकोलगावचा स्टार, आणि तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण पाहणार आहे अजित सातकर. तर देवा कामी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, उजेतना मारा करेल. यावेळी रिव्हरचा फटका खेळलाय. चेंडू सरळ लॉंग स्टॉप मध्ये. काय फटका आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत चौकार. रिव्हरचा फटका होता. चेंडू बाउन्स आणि त्यानंतर मात्र त्याच्यावरती मैदानामध्ये डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे देवा. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिथे आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू ते मैदानामध्ये डॉट येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. धावलक जर आपण इथे पाहिले गेलं 5 धावा धावलकावरती. देवा कामी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय यावेळी देवाने जरूर कमबॅक केलं. एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतरचे चेंडू डॉटही येताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक संपेल. पहिलं एक षटकाचा खेळ आपण पाहतोय ते मैदानामध्ये संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जे आपण मैदानामध्ये पाहतोय 5 धावा धावलकावरती आहेत. 59 धावेचा आपण पाहतोय टार्गेट आज डोळ्यासमोर असताना मैदानामध्ये पाहायचं आहे. खऱ्या अर्थानं आज या मैदानावरती ज्या पद्धतीचे खेळाडू मैदानामध्ये आज पाहायला मिळत आहेत, बेचाळीस चेंडू शिल्लक आणि 54 धावींची ती गरज आता मैदानामध्ये असणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं काय असतं, खऱ्या अर्थानं ही क्रिकेट या मैदानावरची माती कशा पद्धतीने कामगिरी करते. जाऊया मॅच कडे. पुण्यात पाहिजे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सुरेश डुबाल. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अमित राऊत. पहिलाच बॉल आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय. खूप मोठी अपील तिथे झाली, परंतु त्या अपील मध्ये तो फारसा विश्वास नाहीये. इच्छांच्या मागे आपण पाहतोय मयूर दांगट. शॉर्ट फाईन लीगला आपण पाहतोय देवा कामी, त्यानंतर रोहित पवार. ही देखील खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असणारी कोमडी नावं सातत्याने काढून जी राहिली आहेत. सुरेश डुबाल गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. तर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अमित राऊत. शरीराचा वेध, मी म्हणले की गरमागरम एक वेगवान चेंडू मैदानात पाहायला मिळाला. हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तू शेर है तो हम भी सवा शेर है. दाखवून देतो अमित राऊत छक्का.
यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये काय फटका तिथे मैदानामध्ये खेळलाय अमित राऊतने. षटकार इथे आलाय. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले लागोपाठचा दुसरा षटकार. हा चेंडू पाहिजे यावेळी मैदानामध्ये पुढे सरसा चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला आणि ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहतो असणार हा चेंडू इथे डॉट. धावफलकी स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 17 धावा. 38 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 42 धावांची गरज देखील इथे असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण इथे पाहिले तर अगदी 6.68च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या आहेत. अजित सतकर आपण पाहतोय मैदानावर नाश्तावरती आहे. 4 चेंडू खेळलाय. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला परंतु इथे अमित राऊत पुन्हा त्या पायचे स्ट्राईक ऑन तयार. हलक्यातनं चेंडू कट केला जाईल. पॉइंट क्षेत्ररक्षक एक सिंगल इथे मैदानामध्ये पाहिजे येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 18 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे सूरज डुबल. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय खोलबाट टप्प्याचा चेंडू असेल. सरबॅट फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 2 षटकांचे खेळ संपलेले आहेत. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा. यानंतरचा जो काही होणारा सामना होता स्वराज्य 11 हवेली अर्थात आयुष 11 चिखली जो काही सामना होणार होता परंतु प्रतिस्पर्धी संघ जेडी बॉस खेड हा संघ यशस्वी वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे यशस्वी स्वराज्य 11 हवेली अर्थात आयुष 11 चिखली संघाला आपण यशस्वी विजय घोषित करतोय. आणि यानंतरचा होणारा सामना जो सामना असणार आहे धनवीन स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात शिवसागर लेजंड जुन्नर अर्थात T20 स्पोर्ट्स भिल्ले या 2 संघांमध्ये होणारा सामना आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करतील समाज क्षेत्रामध्ये ज्यांचा नेहमीच स्नेहाचा वाटा असतो भाजपा चिटणीस सन्माननीय आदरणीय राजेजी बाबर साहेब आणि तुपे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण विभाग डेप्युटी आदरणीय बन्सल साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस होतोय. मी मान्यवरांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळी इनसाइड इच मैदानामध्ये आहे की नाही पाहिलं जाईल. पायच्या मैदानामध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला आणि सिंगल ही मैदानामध्ये मिळणार आहे. एक चोरटी धाव घेण्याचा इथे प्रयत्न जरूर झाला. यानंतरचा होणारा सामना धनवीन स्पोर्ट्स विरुद्ध शिवसागर लेजंड जुन्नर दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपले कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये या. यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये अमित राऊत पुन्हा धावायचे स्ट्राईक ऑन तयार असेल. 20 धावा धावफलकावरती. रोहित पवार कमी उंचीचा खेळाडू जरूर आहे परंतु या खेळाडूकडे वेग आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम. चेंडू हवेत. मयूर तांगट चेंडूच्या खाली. ओ हो हो इथे पहा चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर त्याच्याकडून झाला परंतु चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये. 2 धावा इथे मैदानामध्ये मिळणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 रन शॉट. आताची एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आता 21 धावा. विकेट मधून जर आपण पाहतोय खेळाडूने धावा घेतल्या तर धावा शॉट दिल्या जात आहेत आणि ते अतिशय बारकाईने नजर खऱ्या अर्थानं एका बाजूला अजय आवळे सर दुसऱ्या बाजूला संजय भालेराव तिसरे पंच कुणाल निकालजे हे पंचाचं देखील मी कौतुक करेल. रोहित तयार आहे. राऊंड द विकेट. यावेळी आपण पाहतोय चेंडू मात्र बॅटवरती येऊ शकला नाहीये. चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे डॉट. धावफलक इथे स्थिर असणार आहे. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 21 धावा.
यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये सुपला शॉट आणि तिथे फटका फसला. इथे आपण पाहतोय विकेट. अमित राऊत मैदानामध्ये होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. कव्हरच्या दिशेने चेंडू हातामध्ये जरूर आला. चेंडूची फेकी ही चांगली पाहायला मिळाली, परंतु तिथे अजितचं खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर वेळेत तो क्रीज मध्ये पोहोचला. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्डाचा जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती 23 धावा. 31 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये जमिनीवरती बॅकवर्ड्स फिरलेला चेंडू ती खेळून काढला जाईल. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आलाय चौकार. सुफला शॉट. योगेश वाघ यांचा सुफला हा शब्द खऱ्या अर्थानं अगदी आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचला. चला यानंतरचा होणारा सामना, तो सामना असणार आहे धनवीन स्पोर्ट्स विरुद्ध शिवसागर लेजंड जुन्नर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय आणि बॉन्ड क्रेझी स्पोर्ट क्लब निगडी संघाने एक निर्णय घेतलेला आहे. इथून पुढे जेडी बॉस खेड हा संघ इथून पुढे जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धेचं आयोजन होईल तेव्हा तेव्हा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. इथून पुढे जेवढ्या काही स्पर्धा होतील ना तेवढ्या स्पर्धेसाठी तो संघ कायमस्वरूपी बॅन केला जाईल. चला यानंतरचा होणारा सामना शिवसागर लेजंड जुन्नर अर्थात T20 स्पोर्ट्स बेल्ले त्यांच्या विरोधात धनवीन स्पोर्ट्स अर्थात गौरी स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. चला तर सगळ्या मॅच कडे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मयूर. पहिला बॉल यावेळी पाहतोय मैदानामध्ये ऑप्शनच्या बाहेर. यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये पहिला चेंडू अवांतर गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडूवरती खेळून काढला जाईल. डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलो तर धापलकावरती धाबा ज्या आहेत 29 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी
चौथं षटक किती प्रगतीपथावरती असताना मयूर दांगट कित्येक दिवस या खेळाडूला आपण पाहिले तर चांगल्या चांगल्या स्पर्धा मात्र या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. हा चेंडू पुन्हा पाहिजे अक्षय कव्हरच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती पायाच्या साईने मात्र चेंडू इथे अडवलाय. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर झाला आणि दुसरी धाव देखील आपण पाहतो ते मैदानामध्ये घेतली गेली. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. दोन्ही धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा पाहिजे पुढे सरसा चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न तिथे झाला परंतु संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर धावफलकावरती 31 धावा. प्रकाश जोधातील आपण पाहत असणारी क्रिकेटची स्पर्धा. यानंतर जर आपण पाहिले गेलं तर टॉस होणार आहे. दोन्ही टीमचे मला वाटतं कॅप्टन आलेत का? शिवसागर लेजेंड जुन्नर संघाला विनंती आहे कॅप्टन टॉस साठी या. सत्तावीस चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 28 धाव्यांची गरज. स्ट्राईक ऑन. बंटी सोनवणे यांचा आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका. सूरज डुबल चेंडूच्या खाली तिथे झेल. फलंदाजाचा आपण पाहतोय संपला. बाद होईल मैदानाच्या मध्ये. बंटी सोनवणे होणारा सामना. शिवसागर लेजेंड जुन्नर संघाचे देखील कॅप्टन आलेले आहेत. धनविन्स स्पोर्ट्स अर्थात गौरी स्पोर्ट्स या संघाची संघटना देखील विनंती केली आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करतील भाजपा चिटणीस सन्माननीय आदरणीय राजेजी बाबर, वंसल साहेब आणि तुपे साहेब या सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभाचे सामन्याचा टॉस होणार आहे. आणि आता पाहिजे खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने या संघाची बांधणी केली असे महाराष्ट्र पोलीस इथे आपण पाहतोय गणेश वाडेकर. उंचपुरी तगडे ताकदवान आहेत आणि आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट आतापर्यंत येत आहेत. 59 धावींचा आपण पाहतोय आव्हान डोळ्यासमोर असताना इथे हिट अँड रन हा संघ देखील मात्र आता सामना सोडायला तयार नाहीये. गणेश वाडेकर स्ट्राईक ऑन तयार. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस पिक केला मिड विकेटला. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. प्रतापगड संघाचे आपण पाहतोय कष्टबोलू खेळाडू आदरणीय प्रकाशजी मुळीक यांचा क्षण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू आदरणीय अंकुरजी नागरगोजे हे देखील क्षण उपस्थित होत आहेत. आलेल्या दोन्ही मान्यवरांचं यशगणी मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. आणि इथे स्वागत झालंय एका चौकाराने. त्याला विनंती असणार आपण अतिथी कक्षामध्ये या मान्यवरांना आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या संघाच्या संघटनांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी यशस्वी यायचंय. चला शिवसागर लेजेंड जुन्नर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. त्याच्याकडे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. याच्याकडे भाजपा चिटणीस सन्माननीय आदरणीय राजेजी बाबर साहेब, त्याचबरोबर पर्यावरण विभाग डेप्युटी आदरणीय वंसल साहेब, तुपे साहेब या सर्वांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतर आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात जरूर होतीये.
41 रन 3 विकेट के नुकसान पर पांचवें ओवर का खेल बीच मैदान पर शुरू होता है। देबा ऑफ के बाहर गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है, एक रन लेने का अवसर और इसी सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ रहा है। जीतने के लिए 48 रनों की जरूरत है, तो केवल 6 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। कोलमैन प्रशांत बाबू सकपाल 11 की टीम बहुत अच्छा प्रदर्शन इस मुकाबले में जीतने के लिए। तर नक्कीच मांडेकरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो टॉस होतोय। दोन संघाने खऱ्या तर दोन तगडे ताकदवर संघ जे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील। 22 गेंदों में अभी भी 17 रनों की जरूरत है, तो हमारे साथ सुमित सोनवणे जुड़ रहे हैं टॉस बॉक्स में। तर नक्कीच या ठिकाणी सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होतोय। टॉस होणार आहे यानंतरचे आपण पाहतोय या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना गौरी स्पोर्ट्स अर्थात धन्वीन स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट जर आपण इथे पाहिले गेलं तर शिवसागर लेजेंड जुन्नर। टॉस झालेला आहे, हेड कॉल टेल आणि या ठिकाणी धन्वीन स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकले तर निर्णय काय असणार आहे? नक्कीच पहिले फिल्डिंग असेल। पहिली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर बरंचसं क्रिकेट मुंबईमध्ये तुम्ही खेळत असता, आज पुण्याचं क्रिकेट खेळताय आणि हे पुण्याचं वातावरण, हे पुण्याचं आयोजन कसं वाटतंय? तुम्ही सांगणार नक्कीच का पुण्यातलं क्रिकेट म्हणजे बेस्ट क्रिकेट आहे, कारण इथे ज्या स्पर्धा होतात 8 ओव्हर 10 ओव्हर या अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात कुठंच होत नाही। कारण मुंबई आणि हा एरिया बघितलीच आमच्या एरियातली तर 6 ओव्हर नंतर 4 ओव्हर आलेले आहेत, त्याच्यामुळे इथे खेळायला एवढा आनंद होतोय की आणखी जास्त ओव्हर असेल नक्कीच अजून मजा येईल। स्पेशली स्पर्धेबद्दल काय सांगाल, कशी वाटली स्पर्धा? नक्कीच मागच्या वर्षीसुद्धा मी आलो होतो, एकदम उत्तम स्पर्धा आहे। या मैदानावर खेळायला खूप आनंद वाटतो, जेव्हा बॅट्समनची बॅटिंग चालते ना तेव्हा अजून खूप इच्छा, या मैदानावर खेळायची इच्छा होते। थँक्यू सर, तुम्हाला देखील मॅच शुभेच्छा असणार आहेत। आपल्यासोबत शिवसागर लेजेंड जुन्नर संघाचे कॅप्टन आहेत, आता पहिल्यांदा बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आता 8 ओव्हरचा सामना आहे, मगाशी आमची पहिल्यांदा बॉलिंग होती तर आम्ही म्हणजे त्यानुसार खेळलो होतो। आता फर्स्ट बॅटिंग आहे तर धावा असं काही सांगू शकत नाही का किती बनवल, पण मॅक्सिमम जेणेकरून आमच्या पण बॉलरांना काहीतरी भेटलं पाहिजे डिफेंड करण्यासाठी, तर मॅक्सिमम जेवढं ट्राय करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। विशेषतः जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत आणि काही वेगळी स्ट्रॅटेजी, काही रणनीती आज टीममध्ये पाहायला मिळेल का? आता नाही, नक्कीच समोरची टीम म्हणजे आता सगळीकडेच म्हणजे पूर्ण भारतभर खेळलेले प्लेयर आहेत आणि आमच्या टीममध्ये पण म्हणजे त्याच लेवलचे पण प्लेयर आहेत, तर म्हणजे टक्कर आहे, तर आम्ही पण आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच पॉझिटिव्ह म्हणजे थिंकिंगनेच मैदानात उतरूया। थँक्यू, तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा असणार आहेत। तर नक्कीच जर पाहिलं गेलं तर दोन्ही खऱ्या तर दोन्ही संघ तागडे आणि ताकदवर संघ आहेत, यानंतर कुठेही जाऊ नका, एक बिग बॅटल पाहायला मिळणार आहे। जाऊया पुण्याच्या कॉम्पिटेटिव्ह बॉक्समध्ये आपल्यासोबत जुळले जात आहेत प्रशांत आदवडे। थँक्यू, शुक्रिया बस सुमित। फिलहाल अगर देखें तो इस वक्त 18 गेंदों में 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गणेश 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं और एक अच्छा कमबैक जरूर किया गेंदबाजों ने। टोटल इतना बड़ा नहीं है, तो जब बैक बैलेंस ज़्यादा नहीं है तो नहीं होता है ना, तो बात थोड़ा सा प्रेशर होता है गेंदबाजों के ऊपर। विशाल जोशी गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 46 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर के बाद। गणेश 11 पर बल्लेबाजी कर, अजीत ने 9 रन बनाए हैं 11 गेंदों का सामना करते हुए। संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का। विशाल जोशी थोड़ा सा समय ले रहे हैं, समय ज्यादा न ले, रिक्वायर्ड 4.33 का है, फील्डिंग में थोड़ा तब्दीली करना चाहते हैं। गणेश इस वक्त 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं, इंपॉर्टेंट खिलाड़ी है, टारगेट 59 का, करंट 9.20 का, रिक्वायर्ड 4.33 का है। हवा में उछाला, बहुत बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, खिलाड़ी लॉन्ग अप पर मौजूद, गेंद के नीचे बल्लेबाज गणेश वाडेकर बैक टू द पवेलियन। रोहित ने लिया कैच, विशाल जोशी अपनी टीम के लिए खुशी दे रहे हैं। 46 विकेट। गणेश वाडेकर जिन्होंने बहुत बढ़िया स्टार्ट किया था, लेकिन लॉग अप के ऊपर से जो बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया था, तब टीम के वाइस कैप्टन रोहित जिन्होंने बहुत अच्छा कैच लपका बाउंड्री लाइन पर।
विशाल जोशी अपने बॉलिंग मान पर तैयार है। बहुत महत्वपूर्ण यह मैच। मैदान के अंदर ऑफिशियल अजय आवले और संजय बालेराव, तीसरे अंपायर के तौर पर कुणाल, और अब बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं प्रशांत भोईर। अजीत 9 पर केंद्र है। अच्छी गेंदबाजी विशाल जोशी द्वारा। गेंद को सेट पर खेलते हुए टाइमिंग इतना अच्छा नहीं है। गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। लॉन्ग आउट पर खिलाड़ी तैनात है। बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला दोनों बल्लेबाजों को। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन 4 विकेट के नुकसान पर। प्रतियोगिता का आज का 5वां दिन। कल तारे जमीन पर टेनिस विश्व के सबसे बेहतरीन खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे। रिकॉर्ड 4.50 का है विशाल जोशी। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा, गेंद थर्ड मैन क्षेत्र में जाते हुए खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फिर करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। डायरेक्ट हिट करने की कोशिश जरूर की गई थी। विकेट चाहिए, खास करके हिट एंड रन टीम के लिए विकेट चाहिए, तभी जाकर आप ये जो टोटल है 59 रनों का आप डिपेंड कर सकते हैं। 15 गेंदों में 11 प्रेशर गेंदबाजों के ऊपर। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया आसमान की तरफ, गेंद है लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी, लेकिन वो बन गया दर्शक बन गए धीमाने। दर्शनीय स्ट्रोक है, क्या कमाल का स्ट्रोक था। बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद बाउंड्री के बाद 6 रन। प्रशांत भोईर, ब्यूटीफुल स्ट्रोक। 54 4 विकेट के नुकसान पर इस ओवर के अगली गेंद विशाल जोशी। फुल टॉस के नॉन साइड पर खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बॉलिंग की तरफ गेंद को खेलते हुए लाजवाब बल्लेबाजी। कमाल का स्ट्रोक था। बीन में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। प्रशांत भोईर प्रवास आहे आणि आपण फक्त क्रिकेटच्या स्पर्धा घेत नाही तर आपण सुखदुःखामध्ये एकमेकांच्या सहभागी होत असतो। आमच्याच परिवारातील आमचे मित्र स्वप्नील पिसाळ आणि वीरेंद्र आरेकर, एका बाजूला स्वप्नील पिसाळ यांना मातृशोक झालाय, पितृशोक झालाय, तर वीरेंद्र आरेकर यांना मातृशोक झालेला आहे आणि दुःखाचा घाला त्यांच्यावरती आहे। या त्यांच्या दुःखामध्ये आम्ही संपूर्ण परिवार सर्व क्रीडा शौकीन देखील सहभागी आहोत। शरीफ शरद आरेकर आणि स्वर्गीय विलास महादेव पिसाळ यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। त्यामुळे एका बाजूला शरीफ शरद आरेकर यांनी देहदान केलेलं आहे, ही देखील एक मोठी गोष्ट आहे। आज आपण या
मित्रांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. त्याचबरोबर आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करणार आहोत. आपल्या डोक्यामध्ये कॅप असतील तर त्या काढा प्लीज. सर्वजण उभे राहतील. मला वाटतं माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय ते सर्व प्रेक्षक देखील उभे राहिलेले आहेत. धन्यवाद. आपण सर्वजण उभे आहात. सावधान लगे, सावधान. ओम शांती शांती. आणि आता दोन जे संघ आहेत ते जातील आपल्या डगआउटच्या दिशेनं. एक टीम आपल्या डगआउटमध्ये थांबेल बॅटिंग करणारी. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं मी आता मान्यवरांना विनंती करणार, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील आपण जाणार आहोत. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. त्यामुळे समर्थकडू तुम्हाला शुभेच्छा या मॅच करता. अर्थात फार लांबून या ठिकाणी ही स्पर्धा खेळण्याकरता आलेल्या. पुण्यनगरीमध्ये नेहमीच तुम्ही येत असता. आज या स्पर्धेच्या निमित्तानं दुसऱ्या बाजूला आपण बघणार संघ असेल शिवसागर लिंजन. आणि यावेळेला जो सामना झालेला आहे त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहूया कोणाला मिळालाय. आणि तो पुरस्कार अगदी थोड्याच वेळा देणार आहोत. आइए डीजे, आपकी बारी. बाउंड्रीचे उत्कृष्ट खेळाडू, एक फुटबॉलपटू, आमचे परम मित्र चेतन राऊत हे खेळाडू आहेत. आणि त्यांना मनापासून प्रेरणा देणारे त्यांचे वडील राऊत काका हे सुद्धा उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत. ते देखील या ठिकाणी आमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. काका, आपलं या ठिकाणी बाउंड्रीच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अत्यंत सुंदर कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी. 2 षटकं 16 धावा 1 गडी बाद केला म्हणून सामन्याचा पुरस्कार जातोय. स्क्रीनवरती आहे. अप्रतिम फटका होता, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू गेला आणि 6 धावा वसूल केल्या होत्या. तर दोन्ही मान्यवर या ठिकाणी आहेत, जगदीश जाधव आणि जगदीश राऊत. क्या बात आहे, जे फॅक्टर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि इथे आपण पाहू शकता जगदीश जाधव, जगदीश राऊत आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित राऊत. अमित राऊत 14 धावांची खेळी, त्याचबरोबर 2 षटकात खूप चांगली गोलंदाजी करत असताना 1 विकेट प्राप्त केला. त्यामुळे अतिशय वेगानं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय.
आनंद झाला असेल तर संतोष पण आमच्या बरोबर आहेत, संतोष मुळीक, कारण अमित आनंद झालेला आहे आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. संदीप कदम मेमोरियलचा क्रिकेटच्या खेळाचा आनंद आपण घेतोय आणि आपल्याबरोबर जगदीशजी राऊत आहेत, त्यांच्याबरोबर एकाच गाडीमधून गेलेले आहेत, एकाच मैदानावरती अनेक वेळा खेळलेले आहेत, त्यामुळे एखादी आठवण ते निश्चित आज सांगतील आम्हाला. आपण या अमित राऊत सातत्यपूर्ण कामगिरी या मोसमामध्ये करत असताना अमित राऊत मानवताचा पुरस्कार यावेळेला अमितसाठी असेल. संदीप कदम मेमोरियल स्पर्धा निश्चितच एक मिनी वर्ल्ड कप म्हणून पाहिला जातो आणि संदीप कदम क्रिकेट करता अगदी नितांत प्रेम प्रामाणिकपणा त्या क्रिकेटमधला निश्चितच होता आणि आता त्यांच्याच नावानं त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारी ही स्पर्धा संदीप कदम मेमोरियल. आमच्याबरोबर जगदीश राऊत आणि जगदीश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जगदीश राऊत यांच्या शुभ हस्ते अमित राऊत यांना कॅप दिली गेलेली आहे.